एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणे हे अनेक गिर्यारोहकांचे स्वप्न असते, परंतु हे आव्हानात्मक स्वप्न अनेकांचे स्वप्नच राहते। हे स्वप्न सत्यात उतरवण्याची गौरवास्पद कामगिरी सातारा येथील धैर्य विनोद कुलकर्णी हिने केली आहे। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्य देशातील पहिली मुलगी ठरली। एव्हरेस्ट कॅम्प बेस कॅम्प सर करणे हे एक मोठे आव्हान असते। एव्हरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी सर्वाधिक महत्त्वाचे असते ते एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करणे, कारण भल्याभल्यांनाही हा कॅम्प पूर्ण करताना दमछाक होते, तर अनेकांना कॅम्प अर्धवट सोडून पाठीमागे वळावे लागते। परंतु 12 वर्षीय धैर्य कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला। तिला गिर्यारोहक कैलास बागल यांनी मार्गदर्शन केले। धैर्य कुलकर्णीचे वडील विनोद कुलकर्णी जनता बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन, तर आई ज्योती कुलकर्णी शिक्षिका आहे। आईने घेतलेले परिश्रम आणि वडिलांनी दिलेले मनोबल यातूनच मी एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई पूर्ण करू शकले, असं धैर्य सांगते। त्याचबरोबर परीक्षा असताना देखील तिने डोंगर चढण्याची प्रॅक्टिस देखील केली। मराठ्यांची चौथी राजधानी असलेला अजिंक्यतारा किल्ला देखील चारी बाजूने तिने चढला आहे। हा किल्ला चढण्यासाठी पहाटे 4 वाजता तिला तिची आई उठवत असे। एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत जात असताना तिच्या पायाला फोड देखील आले होते। अनेकदा तिच्या डोळ्यात अश्रू देखील आले, मात्र आई वडिलांशी फोनवर बोलल्यानंतर तिला आत्मविश्वास मिळत होता। त्यातूनच तिने ही कामगिरी केली असल्याची देखील सांगितलं आहे। एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी धैर्याने एव्हरेस्ट कन्या प्रियंका मोहिते, गिर्यारोहक गगन हल्लर यांचे मार्गदर्शन घेतले। हा कॅम्प 5554 मीटर इतका उंचीचा आहे। धैर्याने दररोज 10 ते 15 किलोमीटर असे चालत तब्बल 14 दिवसांमध्ये 130 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला, तोही -10 डिग्री तापमानामध्ये। आई वडील सोबत नसताना अवघ्या 12 वयाच्या मुलीने बेस कॅम्प पूर्ण करणे हे एकमेव उदाहरण ठरले आहे।